मुलांसाठी मी तुमच्याबरोबर ना रोज छान-छान हेल्दी अशा रेसिपी शेअर करते. घरी असलेल्या साहित्यांमध्येच आपण ह्या छान हेल्दी अशा रेसिपी बनवू शकतो आणि मुलं आवडीने खातात सुद्धा. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. जे पदार्थ मुलं खात नाहीत ना, त्याच पदार्थांपासून आज आपण हा पास्ता बनवणार आहोत. तर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात आपण काही पनीरचे क्यूब्स टाकूया, वाटाणे टाकायचे आणि भरपूर अशी पालक टाकायची. मुलं पालक अजिबात खात नाही, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण मुलांना मिक्स करून देऊ शकतो. पालक आणि हे वाटाणे आपल्याला छान 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवू. इथे मी कढई घेतलेली आहे. त्यात 1 वाटी पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया. थोडंसं तेल टाकलेलं आहे. पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मग त्यानंतर यात आपण 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून झालं, की त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपण साईडला ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेली पालक, पनीर आणि मटार टाकूया आणि आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून ही प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चरची आपली ही प्युरी बनून तयार झाली. यामध्ये आपण पनीर टाकलेलं आहे ना, टेस्ट पण छान येते आणि क्रीमी असं टेक्स्चर पण येतं आपल्या प्युरीला. सो आपण ते साईडला ठेवू. इथे बघू शकता आपलं हे जे तांदळाचं मिश्रण आहे ना, एखाद्या बाउलमध्ये काढायचं आणि हलकसं थंड झालं, की अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे. हलकसं 1-2 चम्मच पाणी टाकायचं आणि छान अगदी मऊ असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने बॉल्स तयार करून मध्ये हलकसं प्रेस करायचं. बघू शकता अशा पद्धतीने छान आपण पास्ता तयार करून घेतलेला आहे. तांदळाच्या पिठापासून हा पास्ता खूप छान बनून तयार होतो आणि हेल्दी सुद्धा आहे. तर हा पास्ता आपण एक 10 ते 12 मिनिटं छान हाय फ्लेमवर स्टीम करून घ्यायचा. त्यानंतर कढईत बटर टाकायचं. बटर नसेल ना, तर मग तुम्ही इथे तेलसुद्धा टाकू शकता. थोडेसे चिली फ्लेक्स, तर चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहे आणि त्यानंतर मग ऑरिगॅनो टाकायचे. 1-2 मिनिटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण जी प्युरी तयार केलेली आहे ना, ती प्युरी टाकायची. थोडंसं मग मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते घोळून यामध्ये टाकायचं. चवीपुरता मीठ टाकूया आणि 1-2 मिनिटं छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात जो तयार केलेला पास्ता आहे ना, तो टाकायचा आणि आता मी ना इथे चीज टाकते आहे. चीज बघा अगदी ऑप्शनल आहे. पण मुलांना चीज आवडतं, टेस्ट पण छान येते म्हणून थोडंसं इथे चीज किसून टाकलेलं आहे. आता त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परत 2-3 मिनिटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपला हेल्दी पास्ता तयार आहे. मुलं पालक तसं अजिबात खात नाही. तर आपण अशा पद्धतीने मुलांना जर खायला दिलं ना, तर मुलं खूप आवडीने खातात. माझ्या मुलीला तर हा पास्ता फार आवडतो आणि मी नेहमी तिच्यासाठी बनवत असते. तर तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मुलांनाच नाही, तर आपल्याला सुद्धा हा पास्ता खूप आवडतो. सो रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात